मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पाहूयात ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। ओव्हल ऑफिसमधील पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत संकेत दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी जवळपास थांबवली आहे। मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी मला भारतात येण्यासाठी आमंत्रित केले आहे। मी लवकरच येणार असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलंय। पुढील वर्षी ट्रम्प भारताला भेट देण्याची शक्यता असल्याने त्यांच्या दौऱ्याची चर्चा वाढली आहे। जीएसटी सुधारणा, सणासुदीचा हंगाम आणि ग्रामीण भागातील वाढती खरेदी यामुळे ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत तब्बल 40% वाढ झाली आहे। 4,02,00,000 वाहनांची विक्री झाली आहे। यामध्ये पॅसेंजर वाहनांची विक्री 5,57,000 युनिट्सपर्यंत पोहोचली, तर दुचाकी वाहनांची 3,15,00,000हून अधिक दुचाकी वाहनांची विक्रमी विक्री झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने दिली आहे। रिलायन्स पॉवर समूहाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने आणखी एक मोठी कारवाई केली आहे। अनिल अंबानी यांच्या समूहाशी निगडित 68 कोटी रुपयांच्या कथित बनावट बँक हमी प्रकरणात ईडीने तिसरी अटक केली आहे। अमरनाथ दत्ता नावाच्या व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ताब्यात घेण्यात आले। विशेष न्यायालयाने त्या चौकशीसाठी 4 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे। बँकातील संचालक मंडळाचे निर्णय घेणे हे रिझर्व्ह बँकेचे काम नाही, असे वक्तव्य रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं। ते ऑक्टोबर महिन्यात जाहीर केलेल्या चलनविषयक धोरणातील सुधारणा बोलत होते। रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात 22 मोठे निर्णय घेतलेत। या बँकांना कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी कर्ज देण्याची परवानगी, शेअर्सवर कर्जाची मर्यादा वाढवणे आणि कर्ज नुकसानीसाठी नवीन नियम लागू करण्याचा प्रस्तावाचा समावेश आहे। या सुधारणा बँकिंग क्षेत्र अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जाते। मॅक्स मनीच्या बातमीपत्रात इथंच थांबूयात।